नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही। हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा व्हिडिओ आहे। जेवढे पण लातूरमध्ये दिव्यांग व्यक्ती असन ग्रामीण भागातले त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक अशी खुशखबर आली आहे। ती म्हणजे समाज कल्याण मधून आणि जिल्हा परिषद जे पण आपलं दिव्यांग सक्षमीकरण विभाग असतात जिल्हा परिषद मधून त्यामधून हे खुशखबर आलेली आहे। जो पण दिव्यांग ग्रामीण भागातले असेल त्यांच्यासाठी अर्थसहाय्य योजना आली आहे। 9 प्रकारच्या योजना मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या पहिले मी थोडक्यामध्ये माहिती सांगतो। जे समाज कल्याणमध्ये दिव्यांगांचा 5% निधी असतो आणि सेस फंडातून 20% निधी आला आहे। त्यामधून दिव्यांगासाठी 9 प्रकारची योजना आल्या आहे, अर्थसहाय्य योजना। तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा जो पण लातूर जिल्ह्यामध्ये असा, आणि लातूरमधले जेवढे पण दिव्यांग भाऊ असन त्यांनी हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करणं खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो। चला तर मग आपण समोर जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा परिषद इमारत तळमजला लातूर। जिल्हा परिषदेच्या सेन्स मधून ग्रामीण भागासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, ज्या पण योजना असतात सेन्स फंडातून असतात। आणि यामध्ये काय म्हटलं आहे ते पण बघा। जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या 5% निधी दिव्यांग कल्याण व 20% मागासवर्गीय सेस निधीमधून लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्याकरता खालीलप्रमाणे योजना राबवण्यात येत आहे। म्हणजे जे पण लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातले लोक किंवा दिव्यांग असेल त्यांच्यासाठी ह्या योजना आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण लोक असेल त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा। कोणी आपला मित्र मैत्रीण भाऊ बहीण त्यांना ह्या निधी योजना माहीत नसतात, पण ह्या योजना आपण माहीत करून देण्याचं काम करतो। तर योजना कोणकोणत्या आहेत ते पण बघून घ्या। पहिली योजना आहे दिव्यांग व्यक्तींना मिरची कांडप यंत्र खरेदी करता अर्थसहाय्य। म्हणजे जो पण दिव्यांग व्यक्ती असन त्यांच्यासाठी मिरची कांडप म्हणजे मिरचीचं एक मशीन येणार, ते यंत्र तुम्हाला खरेदीसाठी अर्थसहाय्य देतात। दुसरं, दिव्यांग व्यक्तींना मिनी पिठाची गिरणी खरेदी करता अर्थसहाय्य। म्हणजे ज्यांच्या इथं सिंगल फेज पिठाची गिरणी असते ते मिनी म्हणजे लहान तुम्हाला पिठाची गिरणी मिळू शकते, त्याच्यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य मिळू शकते। तिसरं काय आहे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन खरेदी करता अर्थसहाय्य। आता ज्या पण दिव्यांग माझ्या बहिणी असेल किंवा दिव्यांग एखादा मित्र किंवा मैत्रिणी असेल त्यांनी जर म्हणजे गव्हर्नमेंट ITI मधून ड्रेस मेकिंगचा ट्रेड जर पूर्ण केला असेल, त्यांना स्वयंरोजगारासाठी त्यांचा पोट भराव, त्यांचं सर्व करावं, त्यांच्यासाठी मशीनसाठी पैसे देणार आहे तुम्हाला, म्हणजे अर्थसहाय्य करणार आहे। त्यानंतर चौथी योजना आहे दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे। तसं म्हणजे शेळीपालन, म्हणजे दिव्यांग जो असेल शेतीपूरक त्यांना एखादं उपकरण पाहिजे तर मग त्यांच्यासाठी शेळीपालनला अर्थसहाय्य देण्यात येते। पाचवं काय आहे, हिमोफिलियाग्रस्त दिव्यांग व्यक्तींना डोससाठी अर्थसहाय्य। म्हणजे जे पण हिमोफिलियाग्रस्त दिव्यांग असतात त्यांना डोस असतो त्यांच्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते। त्यानंतर सहावं काय आहे, दिव्यांग व्यक्तींना व्यंग सुधार शस्त्रक्रियासाठी अर्थसहाय्य देणे। म्हणजे जो पण दिव्यांग असेल त्यांचं एखादं पाय दुखत असेल, हाडाचं ऑपरेशन असेल, काही पण असेल त्याच्यासाठी शस्त्रक्रियासाठी पैसे देणार आहे, म्हणजे अर्थसहाय्य देणार आहे। 7 नंबरचं काय आहे, कर्णबधिर दिव्यांग बालकांना कॉक्लिया इम्पॅक्ट शस्त्रक्रियाकरिता अर्थसहाय्य देणे। म्हणजे ज्यांचं कर्णबधिर आहे, त्यांना कानाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पण आपण शस्त्रक्रियासाठी लातूर जिल्हा परिषद किंवा समाज कल्याणमधून अर्थसहाय्य देण्यात येते। त्यानंतर 8 नंबरचा आहे, घरोदा प्रकल्पाअंतर्गत आधारगृहात प्रवेशित बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य देणे। त्यानंतर 9 नंबरचं, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजन व निवासाकरिता अर्थसहाय्य देणे। आता बघू शकता मित्रांनो, जो पण ITI करत असेल, जो पण दिव्यांग मित्र मैत्रिणी किंवा माझा भाऊ ITI करत असेल आणि त्यांच्याकडं जेवणाचे किंवा राहण्याचे पैसे नसेल तर ते पण आपल्याला पैसे देण्यात येते। म्हणजे तुम्ही जर
लातूरमध्ये गेले पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा समाज कल्याणमध्ये, ते पण आपल्याला पैसे दिले जाते. त्यानंतर मागासवर्गीय बचत गटांना अर्थसहाय्य व प्रशिक्षण देणे, म्हणजे हे समाज कल्याणच्या अंडर येते. जो पण मागासवर्गीय असन, SC ST त्यांच्यासाठी गट, तो बचत गट असते. दिव्यांगांचा पण बचत गट असते. त्यांच्यासाठी त्यांना अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण दिले जाते. उपरोक्त योजनेचे अर्ज, योजना अटी शर्तीसह जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zplatur.government.in या संकेतस्थळावर व सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर याच्यावर पण तुम्हाला ZP लातूरवर अवेलेबल आहे आणि सर्व पंचायत समितीमध्ये पण अर्ज आहे. अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रासह दिनांक 30/1/2026 म्हणजे जानेवारी महिन्याच्या एंडिंगला सदर योजनेचे अर्ज संबंधित पंचायत समिती, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, समाज कल्याण विभाग लातूर, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सदर करावा. म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे आता आजची तारीख 8 आहे, तर तुमच्याकडे अजून पण 22 दिवस आहे. तुम्ही अर्ज करा लवकरात लवकर. ज्यांना पण जी योजना पाहिजे असेल, 9 प्रकारची योजना आहे. 9 प्रकारच्या योजना म्हणजे जो पण दिव्यांग ग्रामीण भागातून येत असेल त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. इथं लिहिलं आहे, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे लातूरचे जे पण कलेक्टर किंवा जिल्हा अधिकारी असत तथा प्रशासकीय तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी हे नोटीस काढलेली आहे. आता मित्रांनो, जो पण लातूर जिल्ह्यातलं असेल तर हा लातूर जिल्ह्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. माझा जो उद्देश असाच आहे, सगळ्या दिव्यांगांना माहीत व्हावं कोणची पण योजना येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आणखी कशाबद्दल माहिती पाहिजे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.